तर नमस्कार मित्रांनो, आज आपण म्हणतो डाळ वडा आणि डाळ वड्यासाठी आपण चण्याची डाळ भिजत ठेवलेली 2 ते 3 तास आणि त्याच्यानंतर ती घेतली आपण मिक्सरमध्ये वाटायला. मिक्सरमध्ये वाटण्यासाठी मी निम्मी डाळ घेतली, पण थोडीशी डाळ 2 ते 3 चमच मागे ठेवतो कारण का ती आपल्याला अख्खे ठेवायची आहे. त्याच्यामध्ये ॲड करतो 2 मिरची, 3-4 पाकळ्या लसणाच्या आणि त्याच्यामध्ये ॲड करतो अद्रक. त्याच्यानंतर आपण ते ग्राइंड करून घ्यायचे, असे भरड ठेवायचे, जास्ती पेस्ट पातळ नाही होऊन द्यायची. त्याच्यानंतर एका बाउलमध्ये जे अख्खे आपण डाळ ठेवलेली ती काढून घेतली. त्याच्यामध्ये चॉप केलेला कांदा आपण टाकतोय. चॉप केलेला कांदा थोडं बारीक करा, जास्ती जाड ठेवू नका. चॉप केलेली कोथिंबीर आणि चॉप केलेली कढीपत्ता आठवणीत घ्या. त्याच्यानंतर ॲड करा जी आपण मिक्सरला ग्राइंड केलेली जेवढी पेस्ट होती ती. त्याच्यामध्ये तांदळाचा पीठ ॲड करा जो क्रिस्पीनेस आपली मेंटेन ठेवेल. त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचे. अख्खा मसाला टाकायचा, खडा मसाला पावडर यूज करायची जी आम्ही ऑलरेडी बनवून ठेवलेली आहे, आणि ब्लॅक पेपर पावडर. अशा प्रकारे मिक्स करून घ्या आणि वडे तयार करा. वडे तयार झाले की तेलामध्ये फ्राय करायचं आणि डायरेक्ट खायला घ्यायचं. जसं गरम नका, नाहीतर गडबडून जाईल. याची मला चटणी बनवायची होती आपल्या खोबऱ्याची.